गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायाच्या 42 ओव्यापर्यंत आलो होतो. पण मागं पाहिलं की महाराज हे गौप्य रूपे राहिले होते, ते प्रगट झाले त्या ब्राह्मण कुमारासाठी आणि नंतर मग ते पुढे निघाले. आणि मग आल्यानंतर आता आपण पाहिलं होतं की एक ब्राह्मण आहे आणि तो ब्राह्मणाकडे तो कसा आचरण करतो वगैरे. आणि त्यावेळेला आपण पंचमहायज्ञाचा विचार म्हणजे काय आहे, पंचमहायज्ञ म्हणजे काय, तो ह्याचं विश्लेषण करणं गरजेचं वाटलं. कारण पंचमहायज्ञ कुसरी आणि अतिथीपूजी भक्तीने, तर पंचमहायज्ञ करायचा म्हणजे काय करायचा, तर हे कळणं गरजेचं होतं. म्हणून काल आपण त्याचं निरूपणामध्ये विचार केला. आता आपण पुढं आपण पाहणार आहोत. नंतर भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी घेवडाच्या शेंगाप्रियसी करी शाखा नैवेद्या. आणि तो भक्तिपूर्वक जेव्हा महाराज त्याच्याकडे यायचे कधी, तर त्यावेळेला त्याची भक्तिपूर्वक श्री गुरूंची पूजा करायचा नेमाने. आणि घेवड्याच्या शेंगा यांची भाजी शाखा नैवेद्या, ती भाजी त्यांना नैवेद्यामध्ये देत होता किंवा भिक्षा म्हणून देत होता. वर्तता श्री गुरु एके दिवशी, आणि असंच एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. आणि असंच एक दिवस त्या विप्र मंदिरामध्ये त्या विप्राच्या त्या ब्राह्मणाच्या घरी महाराज त्याला घेऊन गेले आणि त्याच्याबरोबर महाराजसुद्धा आले. भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासितीस अतिसंतोषी गेले तुझे दारिद्र्य दोष म्हणून निगती तहे वेळी. आणि असंच भिक्षा वगैरे तिथे घेतली आणि त्याला म्हणाले की आता तुझं दारिद्र्याचा दोष आहे, जो आयुष्यामधला दोष आहे दारिद्र्य दारिद्र्य, ते दारिद्र्य तुझं गेलेलं आहे हां, असं त्याला म्हणाले आणि तिथून निघून गेले. तया विप्र मंदिरात गृहांत, तया विप्र गृहांत जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले. आणि त्याच्या घराच्या जवळ जो काही एक उन्नत असा विस्तारलेला प्रचंड मोठा असा जो वेल होता घेवड्याचा, हां, तो त्याने काय केलं होतं, अंगण वेष्टिले होते, म्हणजे संपूर्ण अंगणामध्ये पसरला होता. तया वेलाचे बुडमूळ श्री गुरु छेदती तत्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी. आणि त्या घेवड्याच्या वेलाचं जे बूड आहे म्हणजे जे मूळ आहे, खोड आहे, ते खोड धरून ती छेदून टाकतात. उपटून टाकायचा उल्लेख नाही, छेदून टाकायचं, ते छेदून टाकतात आणि ते समूळ म्हणजे मुळासकट ते काढून फेकून देतात आणि ते स्वतः संगमाला निघून जातात. विप्रवनिता तयवेळी दुःख करते पुत्र सगळी म्हणती पाहो दैव बळी कैसे देवे केले आम्हा. आणि त्यावेळेला ती ब्राह्मणाची पत्नी आहे, त्याची मुलं, ती म्हणतं की अरे काय दुःख करू लागले, की अरे म्हणे बघा आता आपलं नशीब वगैरे, हां आता म्हणे कसं करायचं, आपलं नशीब कसं आहे की ज्याला भिक्षा दिली तोच आपलं हे सगळं उपटून घेऊन गेला, छेदून गेला. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमचे ग्रासासी टाकून दिले भूमीवरी. आणि आम्ही त्या यतीश्वरांना श्री गुरूंना म्हणजे महाराजांचा काय उपद्रव केला, काय त्रास दिला आम्ही त्याला, की ज्यामुळे त्याने आमचा घास होता तो ह्याने छेदून टाकला, कापून टाकला आणि जमिनीवर फेकून दिला. ऐशापरी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुषोक्तीचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण. आणि अशा परीने ती सारखं ते बोलून ती दुःख करायला लागली
त्यावेळेला उलट तिचा जो पती होता तो तिच्यावर चिडला आणि म्हणाले अगं आपलं नशीब आहे ते, हां नशिबाचा भाग आहे आपला, काय करणार असं तुला समजावत आहे. भ्रतार म्हणे त्यावेळेला तिचा पती तिला सांगतो, जे होणार ज्या काळी आणि ज्यावेळी जे होणार ते निमित्त करी चंद्रमौळी, आणि त्यावेळेला तशी परिस्थिती निर्माण होऊन ते घडणारच आहे. आणि ती परिस्थिती कोण निर्माण करतो? चंद्रमौळी म्हणजे शंकर. तया अधीन विश्व जाण, आणि हे त्याच्या सर्व अधीन हे विश्व आहे. विश्वव्यापक नारायण, या विश्वाला व्यापक चराचरामध्ये स्थिरावलेला जो नारायण आहे, उत्पत्ती स्थिती लय कारण, तो उत्पत्ती स्थिती आणि लय याचं कारण आहे. पिपीलिकादी स्थूल जीवन समस्त आहार करतसे, आणि तो नारायण हा पालन करताय. त्यामुळे पिपीलिका म्हणजे मुंगी, ते मुंगीपासून सर्वांचं आहार तयार करतोय, आहार निर्माण करतोय. तो आधी आहार निर्माण केला आणि नंतर प्रजा निर्माण केली असं म्हटलं जातं. त्यामुळे मुंगीपासून सर्व जीवांना तो आहार निर्माण करतो, अन्न पुरवतो. म्हणून आपल्याला ते वाक्य माहिती असेल तुम्हाला की जब दंत न थे तो दूध तब दूध दियो, जब दंत है तो अन्न क्यों न दे. कबीरजी म्हणतात की अरे जेव्हा दातच नव्हते खाण्यासाठी, दात नाही आहेत, खाता येत नाही, त्यावेळेला जन्माला आल्यावर ज्यानं दुधाची व्यवस्था केली, तो आता दात असल्यावर आपल्या अन्नाची व्यवस्था का नाही करणार, हा विश्वास आहे. तर तसंच की या सर्व मुंगीपासून सगळ्यांना त्यांनी अन्न निर्माण केले आणि त्यांच्यासाठी अन्न करतोय तो, म्हणजे अजूनही निर्माण होत आहे. आयुर अन्न प्रयश्चंती ऐसे बोले वेदश्रुती. आणि परमेश्वर काय करतोय? आयुष्य आणि अन्न या दोन गोष्टी त्याच्या हातात आहेत, तो देतोय आपल्याला. ऐसे बोले वेदश्रुती, असं वेदश्रुती म्हणते. पंचानना आहार असती, म्हणजे अगदी सिंह ते हत्ती केवी करीत असे प्रत्यही, ते कसे जगतात? सिंह आणि हत्ती कसे जगतात? त्यांना अन्न कोण निर्माण करते? दिलेलं आहे हे म्हणतात. आता इथे पंचानन हा शब्द आलेला आहे. तर पंचानन याचा अर्थ शंकर असा सुद्धा होतो, हे लक्षात घ्या. पण इथे आपल्याला आलेल्या संदर्भानुसार, आधी आलेले जे संदर्भ आहेत त्यानुसार त्याचा अर्थ काढावा लागतो. तर आपल्याला शिवोपासना जे करतात त्यांना पंचानन म्हणजे शंकर असाही त्याचा अर्थ येतो. म्हणजे शिवाची 5 मुख आहेत. जसं पंचमुखी हनुमान आहे तसं पंचमुखी शंकर आहेत, त्यांना सुद्धा पंचानन म्हणतात. तर पहिलं जे मुख आहे त्याचं ते सद्योजात म्हणून आहे. नंतर दुसरं मुख आहे ते वामदेवाचं आहे. तिसरं अघोराचं आहे, कारण तो अघोर म्हणजे पण तोच आहे, अघोराचं आहे. नंतर तत्पुरुषाचं आहे आणि ईशान म्हणजे शंकर. ओम तत्पुरुषाय विद्महे, शंकराचं गायत्री मंत्र आहे. तर ही 5 मुख त्याला आहेत. सद्योजात, दुसरं वामदेव, तिसरं अघोर, चौथं तत्पुरुष आणि 5वा ईशान. असं आहे. पण सिंहाला सुद्धा पंचानन म्हणतात. ते पंचानन का म्हटलं जातं? तर या मुखामध्ये अशी मान्यता आहे, म्हणजे असं आपल्याकडे म्हटलं आहे की खालचे 2 सुळे जे त्याला असतात, दाढा नाही, सुळेच म्हणतात. खालचे 2 सुळे, वरचे 2 सुळे, हे 4, आणि जीव असं 5, त्या म्हणून पंचानन असं त्याला म्हटलं जातं. आता विषय निघाला म्हणूनच तर राजाला सुद्धा सिंहाची उपमा आपल्याकडे दिली जाते, किंवा जे राजाचे गुण सांगितलेले आहेत ते त्याच्याकडे आहेत. कोणाकडे? सिंहाकडे गुण आहे. आणि ह्याचा उल्लेख आपल्या भारतीय नीतिशास्त्रामध्ये येतो. कौटिल्याच्या म्हणजे काय चाणक्य नीती या संदर्भामध्ये विचार करते, विचार मांडते.
तर पहिलं गोष्ट काय, पंचानन म्हणजे सिंह का, तर त्याचं पहिली गोष्ट अशी आहे की पराक्रम, पराक्रमी आहे सिंह. आणि म्हणजे तो घाबरत नाही शिकारीला, म्हणजे हत्तीची शिकार करू शकतो. तो घाबरत नाही की शिकार भली मोठी आहे किंवा काय. तो आपल्यावर, आपल्यामध्ये असलेल्या आत्मविश्वासावर तो त्याला पकडतो किंवा त्याची शिकार करतो. त्याची शक्ती म्हणजे मानसिक शक्ती आणि शारीरिक शक्ती याच्या जोरावर हे करतो. म्हणून पहिलं म्हणजे सिंहासारखा पराक्रम. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याची न्यायप्रियता. सिंह असं म्हणतात की त्याच्यापेक्षा जो दुर्बल आहे एकदम, एकदम म्हातारं झालेलं कोणी असेल प्राणी, त्याच्यावर हल्ला करत नाही. तो न्याय मार्गाने राहतो तिथे, त्यांच्यावर झडप घालत नाही. हा भाग आहे. आणि तिसरा येतो स्वाभिमान. राजाचा गुण आहे स्वाभिमान. तर स्वाभिमान म्हणजे काय, पहिलं म्हणजे सिंह कधी दुसऱ्याची शिकार खात नाही आणि उष्ट खात नाही. दुसऱ्याने शिकार आणली म्हणून सिंह कधी खात नाही. तो स्वतः शिकार मिळवतो आणि उष्टी तर खातच नाही. हा भाग आहे. चौथा आहे तो गांभीर्य, गंभीर भाग, गंभीर. तर सिंह शांत असला, गंभीर असा दिसला ना, शांत तरी त्याचा दरार असतो आजूबाजूला. नुसतं सिंह असा गेला ना तरी पक्षी गोंगाट करतील, पक्षी लगेच ओरडू लागतील. त्याचं दरार आहे. तर असं तो गंभीर असेल. आणि तिसरं म्हणजे प्रजापालन. शास्त्राने प्रजापालन, तो आपल्या कळपाची काळजी घेतो. कळपाला वाचवण्यासाठी, म्हणजे त्याचे जे छोटे छावे आहेत आणि म्हणजे ते बछडे छोटे, वाघाचा छावा असतो, सिंहाचा बछडा असतो का, नाही, सिंहाचा बछडा असतो, गाईचं वासर असतं, गाईचं कालवड, सिंहाचा पण छावा, सिंहाचा पण छावा का, मग बछडा कोणाचा, बछडा हा म्हशीचं करडू, म्हशीचं करडू, रेडकू कोणाचं, ते याचं एडक्याचं. तर अशा पद्धतीने तो कोणावर प्रजापालन करताना आपल्या कळपाचं निकरानं संरक्षण करणं, हे गुण सिंहामध्ये आहेत. म्हणून सिंह हा जंगलाचा राजा आहे. कारण राजाचे गुण जे आहेत तर ते किंबहुना राजा कसा असला पाहिजे ह्याचे हे निकष आहे आणि ते सिंहामध्ये आहे. आणि म्हणून सुद्धा त्याला पंचानन असं म्हणतात. पंचानना आहार असती, म्हणजे सिंहाचा आणि हत्तीचा सुद्धा, हत्ती हे सुद्धा कसे जगतात, 84 लक्ष जीवांसी स्थूल सूक्ष्म समस्तांसी. या 84 लक्ष योनीमध्ये जे सूक्ष्म आहेत, बारीक आहेत आणि जे स्थूल आहेत, जे दिसू शकत आहेत, या सर्वांसाठी, समस्तांसी म्हणजे सर्वांसाठी निर्माण केले आहारासी, सगळ्यांना आहार निर्माण केलेला आहे. आणि उत्पत्ती केली तदनंतर, आधी अन्न निर्माण केलं आणि मग उत्पत्ती केली जीवांची, असं ते म्हणतात. म्हणजे तो ब्राह्मण म्हणतो. रंक राया एक दृष्टी, त्याच्या नजरेमध्ये रंक गरीबातला गरीब आणि राजा हे समान आहे. त्याने त्या दोघांसाठीही पाणी तयार केलेलं आहे. तहान लागल्यावर पाणी प्यायचं. त्याने सर्वांसाठी अन्न तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याने भेद नाही केला. तो नंतर माणसांनी केले. करुणी पोषितो हे सृष्टी, म्हणजे राजा आणि रंक याच्यामध्ये काही भेद न करता या सृष्टीचं पोषण करतोय कोण, नारायण विष्णू.
आमचे प्रारब्ध असे ओखटी. आता आपलं जसं प्रारब्ध चांगलं वाईट असेल तैसे फळ आपण असे, आणि तशा पद्धतीने आपल्याला फळ आहे. जसं आपलं कर्म आहे, प्रारब्ध कर्म आहे. आता कर्माचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सॉरी, प्रकार नाही सांगितले. कर्माचे कर्म, विकर्म, अकर्म हे प्रकार येतात, आणि निषिद्ध कर्म. पण कर्माची 3 प्रकारे फळं मिळतात भगवद्गीतेनुसार. हे सांगतोय ते. त्याच्यामध्ये पहिलं आहे क्रियमाण, दुसरं आहे संचित, आणि तिसरं आहे प्रारब्ध. तर यातलं हे प्रारब्ध आहे, ते काही आधी केलं असेल ते पुढे भोगणार, तर ते प्रारब्ध म्हणून येतो, प्रारब्धाचा भोग. तैसे फळ आपण असे, ते आपल्याला फळ आहे. जसं पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाणं, भोगणे आपले आपण पुढील यासी काय बोलव. आता पूर्वजन्मीचा जसं आपल्या कर्माचं ठेवा, जे संचित केलं ते सुकृत आणि दुष्कृत, जे चांगलं असेल, चांगलं वाईट, ह्या सगळ्यांचंच एक आपण गाठोडी घेऊन येतो कर्माच्या फळची, आणि त्याच्यानुसार फळ मिळते. भोगणे आपुले आपण पुढल्यावरी काय बोल, हे आपण आपलंच भोगायचं आहे. त्यामुळे दुसऱ्याला दोष देण्यात काय उपयोग आहे. आपले दैव असता उणे, आपलं दैवच जर कमी असेल तर पुढल्या बोलती मूर्खपणे, आणि मग दुसऱ्याला दोष देणं मूर्खपणाचं आहे. जे पेरिले ते भक्षणे, अरे जे पेरलं असेल तेच उगवणार आहे, आणि तेच तुम्हाला खावं लागणार आहे, तेच फळ तुम्हाला मिळणार आहे. कवण बोल सांगे मज, आता सांग म्हणे, कोणाला बोलणार आहे. बोल ठेविसे ईश्वरासी, अरे तू त्या देवाला बोलतेस. आपले अर्जित न विचारसी, आणि आपण काय कर्म केली आहे ते आपण कधी बघत नाही. हे आपण सगळं करतो ना, आपण देवाला नावं ठेवतो की आमच्याच मागे लागलाय, एवढं आम्ही असं करतो तसं करतो, आणि हे आमच्याच मागे लागलेलं आहे. आणि जे काहीच करत नाही त्यांचं भलं झालेलं आहे, ते पुढे गेलेले आहेत. जे लफंगगिरीने चुकीने वागतात, वाईट वागतात, त्यांची भरभराट झाली, आम्ही चांगलं वागून काय फायदा वगैरे, ही अशी दूषणं देतात. ते लक्षात घेत नाही की आमचं पूर्व सुकृत काय आहे, आम्ही काय पाप अर्जित केली आहेत, कर्म अशी काय झाली आहेत की त्यामुळे ही भोग आलेले आहेत. म्हणा सज्जना पूर्व संचित केले तर या सारखे भोगणे प्राप्त झाले. हाच तर कर्म सिद्धांत आहे, आणि हा केवळ अध्यात्मातला भाग नाही आहे. भगवद्गीता कर्म सिद्धांत सांगते. हा मी आता म्हणालेलं दासबोधातलं वाक्य आहे, ते समर्थांनी सांगितलंय. इतकंच नाही, डॉक्टर ब्रियान विस यांचं एक पुस्तक आहे, मेसेजेस फ्रॉम मास्टर्स, मेसेजेस फ्रॉम द मास्टर्स म्हणून. याच्यामध्ये तो पुनर्जन्मावर त्यांनी संशोधन केलेलं आहे, आणि सिद्ध केलं की पुनर्जन्म आहे वगैरे. त्यांनी बरीच पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये एके ठिकाणी तो असं म्हणतो की कर्मसिद्धांत ही पौरात्य देशांची जी कल्पना आहे, कल्पना म्हणजे तो पाश्चिमात्य आहे ना, अमेरिकेचा, तर पूर्वेकडचे देश आहेत, जपान वगैरे, हे सगळे देश आपले जे आहेत, भारत वगैरे, या पौरात्य देशातली जी कर्मसिद्धांताची जी कल्पना आहे ती केवळ कवी कल्पना नाही, तर या विश्वामधील असा एक सिद्धांत आहे, असं एक तत्व आहे की जे संपूर्ण चराचरावर कार्य करतं. त्याचं ताब आहे, आणि त्याच्यामधून कोणीही सुटू शकत नाही. हे त्यांनी दिलेलं वाक्य आहे त्या पुस्तकामध्ये. तर असं जर कर्म आहे, आपलंच कर्म हे आपल्याला प्रगतीकडे किंवा अधोगतीकडे नेते, किंवा तुमच्या प्रगतीला खीळ घालते. तर म्हणून आपले अर्जित न विचारसी, बोल ठेविसी ईश्वरासी, आपले अर्जित न, अर्जित म्हणजे कमावलेलं, म्हणजे इथं तुमचा साठा, निक्षेपण असा शब्द आहे. ते तुम्ही काही
जमापुंजी तुमची कर्माची जी आहे ती चांगली वाईट असेल त्याप्रमाणे आपले अर्जित न विचार असे त्याचा विचार करत नाही आपण काय हे केलंय. ग्रास घेतला म्हणसी अविद्या माया वेष्टोनी, आमचा ग्रास म्हणजे हिरावून घेतला, आमचा तोंडचा घास घेतला, असं तू अविद्या मायेने बोलतेस. तो तारक आम्हासी, तो आपल्याला तारण करताय. म्हणून आले भिक्षेसी, म्हणून ते आपल्या घरी भिक्षेसाठी आले. नेले आमुच्या दरिद्रासी, त्यांनी नक्की कारण ते बोलले ना की तुझे दारिद्र्य दोष गेले आजपासून, असं ते म्हणाले. जाताना ते काढून गेले आणि नेल्यानंतर हे मात्र त्याची पत्नी आणि मुलं हे आक्रोश करू लागली, दुःख करू लागली. आणि हा विप्र मात्र जो गुरुसेवक आहे तो म्हणतो की त्यानं आपले दारिद्र्याशी नेले आमुच्या दारिद्र्यासी, तोची तारी अंती आमा, आणि आपला शेवटी तारण कोणाच्या हातात, त्याच्या स्वतःमध्ये आहे. येणेपरी स्त्री असी, अशा पद्धतीने त्या पत्नीला त्याच्या स्त्रियेला संबोधित परियसी, तिला समजावतोय, बोध देतोय. काढूनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत, त्याने ते काढलं, थोडंफार उरलं ते काढलं आणि गंगेमध्ये म्हणजे त्या समोर नदी आहे त्या नदीत टाकलं. आणि तरी ते खोलवर गेलं कारण भरपूर विस्तृत झालं होतं. त्यामुळे त्या वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्या द्वारी, ते थोडंफार उरलेला जे काय वेल आहे वगैरे ते समूळ अगदी सगळ्या मुळं काढून टाको म्हणून द्विजवरी, खणिता झाला त्या काळी, आणि ती संपूर्ण मूळच काढून टाकतो. महाराजांची इच्छा नाही ना तिकडे गेवड्याचा वेल असावा, तर ते काढूनच टाकतो. आणि ते महाराज तर छेदून गेले होते, कापून गेले होते, त्याने जे जेवढं हातात परत निघालं तेवढं ते काढून गंगेमध्ये टाकलं. पण ती थोडी थोडी जी मुळं आहेत ती सुद्धा काढण्यासाठी त्यानं काय केलं की ते काढून टाकू म्हणून त्याने तो खणायला लागला, खणू लागला. काढिता वेल मुळासी, आणि खणून ते त्या मुळांना, वेलाच्या मुळांना काढताना लागला कुंभ निधानेसी, आणि त्याला एक धनाचा कुंभ लागला म्हणजे सापडला. आनंद झाला बहुवसी, भरपूर आनंद झाला त्याला. घेऊन गेला घरांत, आणि तो अंगणातून घरामध्ये घेऊन गेला. म्हणे नवल प्रवर्त राहिले, नवल झालं, यतीश्वर प्रसन्न झाले, म्हणून वेलासी तोडले निधान लादले आम्हासी. आणि म्हणे महाराज प्रसन्न झाले यतीश्वर, त्याच्यामुळे वेलाला तोडलं आणि आपल्याला हे धन सापडलं. गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी असते, म्हणजे वरवर तुम्हाला नुकसान वाटते पण सूक्ष्म इतकी त्याची कृपा असते. ती सूक्ष्म कृपा काय आहे तर वेल उपटून जर नेला नसता आणि तसाच ठेवला असता आणि तो धनाचा कुंभ त्याच्या खालीच राहिला असता, तो कधी त्याला मिळाला नसता. जेव्हा ते उपटून नेला आणि ते उरलेलं पण काढावं म्हणून काढलं, त्यावेळेला तो सापडला. ही महाराजांची सूक्ष्म अशी कृपा आहे. ती वरून वरून कळणार नाही की अरे उपटून नेला असं. म्हणून वेलासी तोडले निदान लादले आम्हासी, नर नव्हे तो योगेश्वर, होय ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर, म्हणून म्हणती चला दर्शनासी. आणि त्यामुळे तो सामान्य नर नाही, तो साक्षात योगेश्वर आहे आणि ईश्वराचा अवतार आहे, तो अवतरित झालेला आहे. आम्हा भेटला दैन्यहर, आमच्या घरी प्रत्यक्ष दैन्यहर, आपलं दैन्य नष्ट करणारा तो दैन्यहर, असे ते सद्गुरू आहेत. म्हणती चला दर्शनासी, आणि मग चला आपण त्याच्या दर्शनाला जाऊया. जाऊन संगमी गुरुपासी, आणि ते संगमावर गुरुच्या जवळ येतात, महाराजांच्या जवळ येतात. पूजा करती भावेसी, भक्तिभावानं ते पूजा करतात. वृत्तांत सांगितला तयासी, त्यानं सगळं वृत्तांत सांगितला, त्यावेळी हर्षयुक्त आनंदाने सांगितलं. श्री गुरु म्हणती तयासी, त्यांना म्हणतात श्री गुरु, तुम्ही हे न सांगावे कमणासी, तुम्ही हे कोणाला सांगू नका. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, आम्हा प्रगता जाईल. तुम्ही हे व्यक्त केलं की ह्याच्यामुळे हे मिळालं तर हे सगळं निघून जाईल असं पण सांगितलं.
मला बायबलमधली एक कथा अंधुकशी आठवते. त्याचा रेफरन्स डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड नावाच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. थोडं आठवा लागेल. अरे एवढं काय काय असताना डोक्यात, आता अचानक ते पुढं पुढे येतं तर तसं होतं की एक दिवस जीसस क्राइस्ट येशू ख्रिस्त त्याच्या एका भक्ताकडे येणार आहे. त्याला माहिती आहे की येणार आहेत, त्याला कळवलं की मी येणार आहे. जीसस क्राइस्ट तिथे येतात. आल्यानंतर तो आंधळा आहे, त्याला दिसत नाही. आणि त्यावेळेला येशू ख्रिस्त येतात आणि त्याच्या डोळ्यांना स्पर्श करतात आणि त्याला डोळे येतात. आणि त्यावेळेला ते म्हणतात की तो त्यांच्या चरणाशी लागतो. म्हणजे आता आपण त्याला पाया पडणं असं नाही म्हणत, पण तो विनम्र होतो त्यांच्याशी. काय म्हणतो त्याला की नतमस्तक होतो. तर त्यावेळेला सुद्धा तो म्हणतो की तुम्ही साक्षात देव आहात, तुम्ही हे सगळं केलं वगैरे. ते म्हणाल मी ते तुझ्या भक्तीचं सामर्थ्य आहे, तुझी जशी श्रद्धा आहे त्यामुळे तुला ते ज्ञान म्हणजे ते तुला डोळ्याचं हे झालेलं आहे. पण हे आता तू कोणाला सांगू नकोस की माझ्यामुळे डोळ्याला. इथं महाराजांनी असं का सांगितलं असावं किंवा नंतर मग सगळेच जण त्यांच्याकडे मागण्यासाठी येते. सगळे मागण्यासाठी येतात म्हणून मग गौप्यरूपी आधी राहिले. ते आपल्या आधीच्या निरूपणामध्ये होऊन गेलेलं आहे. महाराज गुप्त रूपाने का राहिले तर सगळे मागण्यासाठीच येतात. काही मागायला येतात. त्यामुळे आता हे कोणाला सांगू नकोस असं ते म्हणतात. श्री गुरु म्हणते ते असे तुम्ही हे न सांगावे कमळासी. कोणाला सांगू नका. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रगकता जाईल. आता हा टाईप मिस्टेक आहे की काय माहिती नाही, तो शोधावा लागेल वेगवेगळ्या प्रती. तर आम्हाला प्रगट करशील की बाबा ह्यांच्यामुळे झालं, ह्यांच्यामुळे ते निघून जाईल. येशू ख्रिस्त पण असंच म्हणतात की तुझ्या श्रद्धेनुसार तुला ते मिळालं, तुझ्या विश्वासामुळे तुला मिळालेलं आहे. पण आता कोणाला सांगू नकोस. त्या पद्धतीने ऐशापरी द्विजासी सांगती श्रीगुरु परियसी. अशा पद्धतीने श्रीगुरु त्याला सांगतात सुखी असावे आपल्या गृहासी, पुत्र पौत्री नांदावे. सुखी राहा तुमच्या घरी. आणि पुत्र पौत्रांनी म्हणजे पुत्र मुलं आणि नातवंड याच्या सगळं तुम्ही सुखाने राहा. ऐसा वर लाधून याचा वर प्राप्त झाल्यावर गेला घरी तो ब्राह्मण आपल्या घरी गेला. श्री गुरुकृपा ऐसी जाणं, अशी श्री गुरुकृपा आहे. दैन्य मात्रे दैन्य हरे, दर्शन मात्रे दैन्य हरे. नुसत्या दर्शनाने दैन्य हरण होतं. ज्याची होईल गुरुकृपा, ज्याच्यावर गुरुकृपा होईल त्यासी कैसे दैन्य बापा. त्याला दैन्य कसलं. ज्याच्यावर गुरुकृपा होईल ना त्याला दैन्य नाही आहे. कल्पवृक्ष आश्रय करता विघ्न कैसे त्या घरी. अरे कल्पवृक्षाच्या खाली बसल्यावर सानिध्यात असल्यावर त्याला विघ्न कसलं येणार आहे. दैवे उणा असेल नरू. ज्याचं दैव खराब आहे, भोग आहेत, अनेक विवंचन आहेत, असा दैवाने उणा असलेला, त्याचं दैव कमी आहे. दैव उणा असेल नरू तेणे भजावा श्रीगुरु. त्यानं श्रीगुरूंना भजावं. तोची पावेल पैल पारू. आणि तोच आपल्याला पैल पार नेणार आहे, या भवसागरातून तारणार आहे. पूज्य होय सकळ लोका. आणि तो गुरुचरण धरल्यावर सगळ्या लोकांमध्ये, समुदायामध्ये, जनतेमध्ये, सर्वांमध्ये पूज्य होणार आहे, पूजनीय होणार आहे. जो का भजेल श्री गुरु ते, जो श्री गुरूंना भजणार आहे
इह प्रसादे ते याते, त्याला इह म्हणजे इकडचं लौकिक सुख आणि पारलौकिक सुख प्राप्त होणार आहे. अखंड लक्ष्मी सदनाते, अखंड लक्ष्मी त्याच्याकडे राहणार आहे. अष्टैश्वर्य नांदती, 8 प्रकारचे ऐश्वर्य त्याच्याकडे नांदतील. सिद्ध म्हणे नामधारकासी, सिद्ध मुने हे नामधारकाला सांगतात श्री गुरुमहिमा आहे ऐसी, अशी गुरुमहिमा आहे की ते काय करतं, इथे मी इथं तर ती कृपा आहेच, पण तिथे सुद्धा कृपा आहे. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. गुरु सेवा ही अशी आहे, ज्यांना तुम्ही गुरु केलेला आहे, कोणीही वेगवेगळे संप्रदायाचे असतील त्याच्यावर निष्ठा ठेवा. नसेल तर आता तर असं पण झालं की बोलू नये आता, गुरु म्हणून घेणाऱ्यांची पण काहीतरी गडबड होऊन जाते. तर एवढे देवता आहेत त्यांना गुरु करा आणि एकनिष्ठेने हे करा. जेव्हा तुम्ही गुरु या भावनेने जेव्हा करणार त्यावेळेला इह आणि परत्र, इह सुख आणि पारलौकिक सुख हे प्राप्त होणार आहेत. आणि भौतिक सुखामध्ये लक्ष्मी, अखंड लक्ष्मी आणि अष्टैश्वर्य नांदतील. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा आहे ऐसी, भजावे मनोभावेसी, म्हणून मनोभावाने तुमच्या गुरुचं भजन करा. भजा, स्मरण करा, ध्यान करा. कामधेनू तुझे घरी, तुझ्या घरामध्ये म्हणजे गुरुस्मरण आहे, ते तुझ्या घरी कामधेनू आल्यासारखं आहे. गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारून, पुढील कथा अमृतपान एका शोते एक जित्ते. आणि हे कथा विस्तारून सांगतोय गुरुचरित्रातली. पुढील कथा अमृतासारखी आहे, ती तुम्ही ऐका. इति श्री गुरुचरित्रामृत विवेकसार अयाचित विप्र दैन्य हर येथ कथा निरुपली. हे विवेकसारे याच्यामध्ये तो जो बोध पत्नीला करतोय ना की आपलं कर्म काय आहे, आपल्या कर्माचा विचार कर, आपल्या प्रारब्धाचा विचार कर, की भोगणं उगाचच काही अन्याय करत नाही परमेश्वर, ह्या सगळ्या चराचरांना तू पोचतोय. ते जो विवेकाचा बोलणं आहे ते विवेकसार आहे. अयाचित विप्र दैन्य हर येथ कथा निरोपली, निरोपिली म्हणजे सांगितली. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्पाख्याने सिद्ध नामधरक संवादे विवेकसार अयाचित विप्रदैन्यहरणम नाम 18 श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पितमस्तु. शुभम भवतु. ओवी संख्या 74. श्री गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.